एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना आपण नेहमी वाचत राहतो योजना योजना योजना, पंचवार्षिक योजना वाचतो, पण योजना म्हणजे काय है ना, ते आज आपण समजून घेणार। तर आजचा टॉपिक आहे इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन किंवा आर्थिक योजना। कॉन्सेप्च्युअली समजणं अत्यंत आवश्यक आहे, तेव्हा मग बाकीच्या पंचवार्षिक योजना आणि मग मेन्स मध्ये कधी विचारलं तर घचकन होते का नाही, का लिहायचं बाबा, अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह येत नाही। काऊन नाही येत? कारण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही। तर मग आज आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे काय, गरजच काय है ना, कायलेच पाहिजे, ह्या गोष्टी समजून घेऊ एकदम थोडक्यात। चलाच्या भाऊ हो, हा चला मग बघून घेऊ काय म्हणते। तर तुम्हाला बी माहित आहे, तुम्ही एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करता का नाही, का टाइमपास करता ना। मग एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास कायले करता, मजा येते म्हणून, फुल एवढे पुस्तकं वाचावं लागतं म्हणून, रात्रंदिवस मस्त एका रूम मध्ये पॅक राहावं लागते म्हणून एवढी मजा नाही। मग आपण कायले करतो बस बिलकुल आहे, एक्झाम क्रॅक करायला, कारण नोकरी पाहिजे आणि ते बी ऑफिसर, खुर्च्या गरम करायला, होय का नाही, बरोबर आहे ना। तर मग आम्हाला ऑफिसर बनायचं आहे, हा आमचा उद्देश आहे। मग ह्या उद्देशासाठी आम्ही एमपीएससी करत आहोत। मग एमपीएससीचा अभ्यास कसा करतो, मूड आहे तेव्हा करतो का, मन की बात हो का, नाही है ना। आपण काय करतो, त्याची एक स्ट्रॅटेजी, कारण की उद्देशाची पूर्ती लगेच झाली पाहिजे, आपण प्लॅन करतो, योजना बनवतो। बिलकुल तसंच एखादा देश असेल ना, तर त्याच्यासाठी सुद्धा उद्देश है ना, ध्येय त्याचं असतं। देशाचं असतं का, जशी आहे जनता राहू दे रे बाबा, असं राहते का, नाही। प्रत्येक देशाचंही सुद्धा आपलं उद्दिष्ट है ना, आणि ते उद्दिष्ट कोणतं, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, आणि ते करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, योजना। त्यांना काय करावं लागेल, योजना करावं लागेल का नाही, बरोबर आहे। मग हा कॉन्सेप्ट आता आपण बघून घेऊया। त्या डेफिनेशन तर एवढे आहेत, का करावं ना काय नाही समजे नाही, कोणत्या थिंकरनं काय म्हणलं काय नाही, मोठा लफडा। काऊन कारण की योजना म्हणली ना, इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणला का आयडिओलॉजी समोर येते, आणि इकॉनॉमिक प्लॅन हा संकल्पना म्हणली का आपल्याला नुसतं काय दिसते, सोशलिस्ट इकॉनॉमी है ना, समताधिष्ठित इकॉनॉमी, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीशी काही घेणं देणं नाही बाबा, असं म्हणजे काय म्हणते त्याला प्रिज्युडाइज्ड वेने प्लॅनिंगले पाहिल्या जाते जगभरात। आणि म्हणून जगभरातले इकॉनॉमिस्ट आपल्या आयडिओलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये ते डेफिनेशन लिहितात बाबा। मग आपल्याला त्या बुचकड्यात पडायचं नाही, आपल्याला न्यूट्रली समजून घ्यायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, न्यूट्रली समजून घ्यायचं आहे। म्हणून मी एक व्याख्या केली डॉक्टर डाल्टनची, काय म्हणते पाहून घेऊ, बरोबर आहे। तर काय म्हणते, आर्थिक वृद्धी सुकर आणि जलद होण्याकरिता विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये संसाधनाचे शासनाचे जाणीवपूर्वक किंवा सुज्ञपणे वाटप है ना, deliberate or conscious allocation of resources by the government to various sectors of economy so as to lead to the smooth and rapid economic growth or economic development है ना। एकदम क्लिअर छोटीशी मस्त व्याख्या आहे योजनेची, प्लॅनिंगची, इकॉनॉमिक प्लॅनिंगची। याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे उद्देश, रॅपिड, स्मूथ अँड रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ है ना, क्लिअर कट सांगितला उद्देश। मग त्यासाठी कोण काय करते, तर एखादं इन्स्टिट्यूशन आहे, कोणतं इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट काय करते, जाणीवपूर्वक संसाधनांचं विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये वाटप करते। म्हणजे अशा प्रकारे काहीतरी मग वाटप करत असेल तसा बसला गव्हर्नमेंट, बाबा आता आपण काय करू, कृषी क्षेत्राला 1000 करोड वाटून देऊ, मग नाही इंडस्ट्रीला द्यायला पाहिजे, चल घे 2000, असं जमन का, नाही। आधी काय करतील, सर्वे बाबा, कुठं काय गरज आहे काय नाही, ऍग्रिकल्चरले किती आवश्यकता आहे
है ना, इंडस्ट्रियल सेक्टरला किती आवश्यकता आहे, म्हणजे प्रायमरी सेक्टरला किती, सेकंडरी सेक्टरला किती, टर्शियरी सेक्टरला किती, कोणत्या इंडस्ट्रीला काय प्रोत्साहन द्यायला पाहिजे, सगळा आधी विचार करतील. आणि मग विचार केला का मग त्याच्यानुसार अलोकेशन असाच देतील का, नाही. म्हणजे काहीतरी पूर्वनिर्धारित काहीतरी बाब होईल. ती पूर्वनिर्धारित जी बाब आहे ध्येयपूर्तीसाठी, संसाधनाच्या वाटपासाठी, त्याला काय म्हणतो आपण, इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन किंवा आर्थिक योजना. लक्षात आलं. तर मग कोर कंपोनंट काय, व्हॉट आर द कोर कंपोनंट्स ऑफ द इकॉनॉमिक प्लॅनिंग. कोर कंपोनंट्स पाहून घेऊ. काय आहे, पहिला आहे बाह्यांगत हस्तक्षेप. देअर शाल बी एक्सटर्नल इंटरव्हेन्शन. बाह्यांगत हस्तक्षेप म्हणजे जर आपण मार्केट बघितला, बाजार बघितला, अर्थव्यवस्था बघितली, तर तो राज्याचा प्रत्यक्षात भाग नाही, तो सरकारचा भाग नाही. सरकारचं काम आहे है ना, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे, पीस ट्रँक्विलिटी मेंटेन करणे, एवढं त्याचं काम आहे. बाकी जनता पाहत बसू, नॉर्मली जर बघितलं तर. परंतु इथे अर्थव्यवस्था आपल्या हिशोबानं चालायला लागली तर इकडे तिकडे आपल्या हिशोबानं डोलते, इकडे जाते तिकडे जाते तिकडे सरळ काही चालेच नाही. मग तिला सरळ चालवायचं आहे तर पकडून ठेवावं लागेल बाहेरून कोणीतरी, है ना, चल बाई सरळ, अशी इकडे तिकडे नको नाचू. तर ते काय आहे, बाह्यांगत हस्तक्षेप. हा कोण करेल, सम सेंट्रल ऑथॉरिटी, कुठली तरी एक अशी ऑथॉरिटी राहील, अशा प्राधिकारी राहील, केंद्रीय प्राधिकारी राहील. इथे कोण आहे, गव्हर्नमेंट इन जनरल कोण राहील, गव्हर्नमेंट, कारण की त्याला अधिकार आहेत, है ना, द गव्हर्नमेंट हॅव सम सॉव्हरिन पॉवर, आणि त्यामुळे त्याला दिले. आणि दुसरं असं की आर्थिक क्षेत्रामध्ये संस्करण असलं पाहिजे. मॅनिप्युलेशन इन द इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. मॅनिप्युलेशन म्हणजे चुकीच्या दृष्टिकोनातून नाही. मॅनिप्युलेशन अशा प्रकारे की जे ध्येय निश्चित केलेलं आहे, प्री डिटरमाइंड गोल. And what is the predetermined goal of all modern nations or all modern states? सर्व आधुनिक राज्य किंवा राष्ट्रांचं जे ध्येय आहे, मूळ ध्येय आहे, ते काय आहे, काय असायला पाहिजे, आपला सपना मनी मनी असा असायला नाही. काय असायला पाहिजे, जनकल्याण, है ना, जनकल्याण, पीपल्स वेलफेअर, पीपल्स वेलफेअर, लोकांचं कल्याण, नागरिकांचं कल्याण. मग हे जर ध्येय असेल तर मॅनिप्युलेशन कसं असलं पाहिजे, लोककल्याणाकरिता. सो हियर द मॅनिप्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज फॉर अचिव्हिंग, फॉर अटेनिंग द प्रीडिटरमाइंड गोल, अँड अल्टिमेट गोल इज अ पीपल्स वेलफेअर. बट देअर आर व्हेरियस गोल्स टू अटेन दिस कॉल्ड एज अ लॉफ्टी गोल और हायेस्ट गोल ऑफ पीपल्स वेलफेअर. लोककल्याण, जनकल्याण हे शेवटचं झालं. त्याच्यासाठी आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, क्षेत्रीय विकास, एखाद्या आर्थिक क्षेत्राचा विकास, बरोबर आहे, ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील. ते झाले प्री डिटरमाइंड गोल. आणि त्याच्यासाठी मॅनिप्युलेशन ऑफ इकॉनॉमिक सेक्टर्स. असं वाटलं की आता कृषी क्षेत्र मस्त विकसित झालं पण इंडस्ट्री विकसित नाही झाली, मग कृषी क्षेत्राला कमी देऊ बा पैसे, इंडस्ट्रीला जास्त देऊ. इंडस्ट्रीमध्ये कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीला खूप जातात बा पैसे, लेबर इंटेन्सिव्हला देऊ, जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील. मग लेबर इंटेन्सिव्ह म्हणजे स्मॉल स्केल सेक्टरला देऊ. लक्षात आलं का, तर मॅनिप्युलेशन. पण हे असं का, हा दिलो बाई ह्या वर्षी, मग चाल दुसऱ्या वर्षी, मग चाललं. एमपीएससीची पूर्ण पंचवार्षिक योजना राबवून दिली, 5 वर्ष गेले तरी अजूनही चेन नाही आली. अजून द्याचा भाव केव्हा देऊ, अजून 10-15, जेव्हापर्यंत म्हणलं नाही. एमपीएससीनं वयच दिलं नाही, रिकामटेकडे घालायला दिलं नाही ना, मग फुरसतीनं करेन. आहे ना वयोमर्यादा, अजून मी लहान आहे, नाही का, असं. तर इथं तसं चालते का, नाही. प्लॅनिंग मध्ये काय आहे, फिक्स टाइम पिरियड. ज्या वेळेच एक वेळ निर्धारित करावी लागेल आणि त्या वेळेच्या आतमध्ये प्रीडिटरमाइंड गोल, पूर्व निर्धारित केलेलं उद्दिष्ट, त्याची उद्दिष्ट पूर्ती होण्याकरिता, टू अटेन द प्रीडिटरमाइंड गोल है ना, मॅनिप्युलेशन ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करावं लागेल. आणि कशी, थ्रू द एक्सटर्नल इंटरव्हेन्शन. सम सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी ती डिसाइड करेल, ती अलोकेशन सुद्धा करेल बरेच वेळा,
किंवा ती डायरेक्ट करेल किंवा ती ऍटलिस्ट परस्यू करेल, असं जे राहील त्यालाच आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक प्लॅनिंग. गेटिंग द क्लॅरिटी झालं? क्लॅरिटी झालं? एकदम छोटस आहे, पण आता थोडस त्यामध्ये आपण ऍड करून घेऊया. तो म्हणजे की का गरज आहे बा, वाय देर इज अ नीड ऑफ अ इकॉनॉमिक प्लॅनिंग. इज देअर एनी नीड ओनली फॉर द डेव्हलपिंग कंट्री? विकसनशील राष्ट्रांना किंवा अविकसित राष्ट्रांनाच गरज आहे का, की विकसित राष्ट्रांना गरजच नाही? बरोबर आहे, राईट. इन जनरल इकॉनॉमिक प्लॅनिंग हा संकल्पना जी आहे ती सोव्हिएट रशियामधूनच आली आहे. सोव्हिएट रशियाची रक्तरंजित क्रांती झाली होती, ब्लडशेड रिव्होल्युशन, आणि त्याच्यानंतर प्लॅन्ड इकॉनॉमी त्यांनी कॉन्सेप्ट आणला. त्यावेळेलाच कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जी आहे पाश्चात्य देशामध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये, ती एकदम भरभराटीस आली होती आणि यांनी हा मॉडेल आणला. त्यामुळे आयडिओलॉजिकली याला इकॉनॉमिक प्लॅनिंगला पाहायला गेला. पण नंतर काय झालं, पाश्चात्य कंट्रीचा डिस्काउंट, 1929चं डिप्रेशन, आणि मग लक्षात आलं की नाही बा, देर इज अ नीड ऑफ एक्सटर्नल इंटरव्हेन्शन बाय द गव्हर्नमेंट. शासनाचा हस्तक्षेप असलाच पाहिजे. कशासाठी? नाही इकॉनॉमिक ग्रोथ, ना इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आमचं झालंच आहे, पण स्टॅबिलिटी लागेल ना रे बाबा, स्थिरता तर लागन. इकडे ऑफिसर झाला म्हणून हे उधळा पैसे जमन का? नाही बाबा, स्थिरता लागन, त्याच्यासाठी है ना योजनेची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला असं दिसतंय की आर्थिक नियोजन किंवा आर्थिक योजना याचं विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्व जरी असलं तरी विकसित राष्ट्रांना फॉर द सेक ऑफ स्टॅबिलिटी, आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यकता आहे. मग त्या दृष्टिकोनातून कुठले कारण आहेत ते आपण समजून घेऊया. ओके, ठीक आहे. सर्वात प्रथम आपण घेतलेला आहे बाजार व्यवस्थेचे अपयश, फेल्युअर ऑफ मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम. ॲडम स्मिथ भाऊ काय म्हणते, देअर आर इनविजिबल हँड्स इन द मार्केट. बाजारामध्ये मस्त म्हणते असे 2 हात आहेत, म्हणजे इनविजिबल दिसतच नाही म्हणते. कोणते? डिमांड अँड सप्लाय. कोणते? डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा आहेत म्हणते रे बाबा. इकडे मागणी वाढली का भाव वाढतात, भाव वाढले का लोक म्हणतात थंडे होतात, थंडे झाले का, बरोबर आहे, भाव वाढत आहे तर मागणी वाढते, भाव खूपच झाले का मागणी कमी, मागणी कमी का भावही कमी. बस याचा बॅलन्स आपोआप होत राहते. मार्केट इज अ सेल्फ स्टिअरिंग इकॉनॉमिक सिस्टीम. मार्केट सिस्टीम इज अ सेल्फ स्टिअरिंग इकॉनॉमिक सिस्टीम. देर इज नो नीड ऑफ इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट. शासनाचा कुठल्या हस्तक्षेप करायची गरजच नाही म्हणते, असा म्हणते बाबा ॲडम स्मिथ भाऊ. मग त्याला मिळाला डुच्चू आणि 1929चं डिप्रेशन झालं आणि मग लक्षात आलं असं जमे नाही. आणि मग केन्स भावले मिळाला चान्स आणि केन्स भावने म्हणलं वेलफेअर इकॉनॉमी. आणि मग तिथूनच आलं काय, फॉर द सेक ऑफ मार्केट स्टॅबिलिटी. मार्केट स्टॅबिलिटी देर इज अ नीड ऑफ, पहिलं आपल्याला दिसेल बाजार व्यवस्थेमध्ये स्थिरता, आर्थिक स्थिरता असावी, याच्यासाठी योजनेचं आवश्यकता आहे, इकॉनॉमिक प्लॅनिंगची आवश्यकता आहे. दुसरं आता बाकीचे जर बघितले तर आपण विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून बघतो, ते म्हणजे आत्मनिर्भरता. मेजॉरिटी ऑफ द डेव्हलपिंग ऑन अंडर डेव्हलप कंट्रीज और नियरली ऑलमोस्ट ऑल अंडर डेव्हलप्ड और डेव्हलपिंग कंट्रीज है ना, जेवढ्या काही विकसनशील आणि अविकसित राष्ट्र जर बघितली तर दे वेर अर्लियर कॉलोनीज ऑफ द वेस्टर्न कंट्रीज. होत्या ना कॉलोनी ऑफ डेव्हलप कंट्रीज. विकसित राष्ट्रांचे ते काय होते, वसाहती होत्या. मग वसाहतीचं काय आहे, व्हॉट इज द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॉलोनीज? फुल एक्सप्लॉयटेशन, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन जबरदस्त, पूर्ण लुटून पूर्ण धुवून टाकला. आणि पूर्ण जेवढ्या अंडर डेव्हलप कंट्रीज होत्या, म्हणजे ज्या काही कॉलोनीज होत्या त्या सगळ्या फकण्यापती झाल्या. हे गरिबी, हे भुक्कड सगळे. आणि दुसरं असं की भुक्कड होते आणि त्या वसाहतीमध्ये इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी ह्यूज. इकडे सावकार करोडपती आणि बाकीचे सगळे फकण्यापती. ह्यूज इनइक्वॅलिटी. आणि त्याच्यामुळे सोशल गॅप सुद्धा जास्त.
अशा परिस्थितीमध्ये प्रथमतः जर बघितलं, तो राष्ट्र स्वतंत्र झालं, परंतु त्याच्याकडे पैसेच नाही, त्याच्यातला बॅलन्स ऑफ पेमेंट पैसाच नाही. मग व्यापार कुठला होणार आहे? मग व्यापार नाही म्हणजे एक्सपोर्ट करायला काहीच नाही, इकडे इंडस्ट्री नाही, नुसता इम्पोर्ट करायची, कारण की इथं इंडस्ट्री नाही तर लोकांना खाले. मग नुसता इम्पोर्ट करतो तर बॅलन्स ऑफ पेमेंट भुश. मग फॉरेक्स नाही आहे ना, परकीय गंगाजळ जे आहे, चलनाचं गंगाजळ नाही आहे, तर मग मरणच आहे. मग दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागेल. म्हणजेच काय आहे, डिपेंडन्सी जी आहे, डिपेंडन्सी ही सर्व ज्यावेळ्या कॉलनीज होत्या, ज्या फ्री झाल्या, त्यांची भरपूर होती. दे वर डिपेंडेंट ऑन द वेस्टर्न कंट्रीज. मग वेस्टर्न कंट्री आपल्या याच्यावर नाचवत होते. मग त्यांनी नाचवाचं बिचारांले, तर त्या सेल्फ रिलायंट होतील का? मग ते स्वतःचा ग्रोथ करू शकतील का? स्वतःचा विकास करू शकतील का? त्यांना जसा पाहिजे तसा नाही. डिपेंडन्सी इज व्हेरी डेंजरस. तुम्हाला बी माहित आहे. तुम्ही तर डिपेंडंट असाल तर मोठी गडबड है ना. पैसे आले तर अभ्यास नाही तर है ना. त्यामुळे आत्मनिर्भरता, सेल्फ रिलायन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट है ना, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द फॉरेक्स है ना, ह्या सर्वांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सेल्फ रिलायन्स होणं आवश्यक आहे. सेल्फ रिलायन्स व्हायचं असेल तर योजनाबद्ध विकास करण्याशिवाय पर्याय नाही. कारण की काय अडचण अजून एक आहे है ना, संसाधनं जी आहेत, ऑप्टिमम युटिलायझेशन. संसाधनं कशी आहेत? फारच तुटपुंजी आहेत. का तर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट नाही, एज्युकेशनचा अभाव है ना, स्किल लेबर कमी, इन्व्हेस्टमेंट कमी, कारण की बचतच कमी. बचत कमी का? कारण इन्कमच कमी. इन्कम कमी का? कारण ते स्किल्डच नाही आहेत. का स्किल्ड नाहीत? कारण एज्युकेशनच नाही आहे. का एज्युकेशन नाही? कारण ते फकण्यापती आहेत, गरीब आहेत. देर इज अ विशियस सायकल ऑफ द पॉवर्टी. इकडे शासन, त्याच्याकडे पैसा नाही आहे, कारण टॅक्स कोण दे? इकडे बचतच नाही, इकडे कमायचं नाही, टॅक्स कोणी दे? नाही. आणि त्याच्यामुळे जी काय संसाधन ते कसे आहे, देर आर स्केअर रिसोर्सेस. संसाधनांचा अभाव आहे. मग जेवढी तुटपुंजी संसाधनं आहेत त्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन होणं आवश्यक आहे. हॅव्हिंग अ लिटिल वेस्टेज. बरोबर आहे. तेव्हाच कुठं सेल्फ रिलायंट हो, तेव्हाच कुठं सेल्फ रिलायंट हो, तेव्हाच इंडस्ट्रियलायझेशन होईल, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होईल, एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. बरोबर आहे, राईट. आणि त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर का गरज आहे? सामाजिक न्यायाची गरज आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये, कॉलोनीज मध्ये, ज्या पोस्ट कॉलोनीज आहेत त्यांच्यामध्ये ह्यूज इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी कशी आहे? खूप जास्त आहे. अत्यंत टोकाची विषमता, अत्यंत टोकाची विषमता. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगार जबरदस्त. प्रत्येक घरी अनएम्प्लॉयमेंट है ना, रोजगार मिळत नाही आहेत. का? कारण मार्केटच नाही आहे, इंडस्ट्रीज नाही आहे. मग त्याच्यामुळे गरिबी एकदमच जबरदस्त गरिबी. ऍब्सोल्यूट पॉवर्टी इज व्हेरी हाय है ना, भरपूर गरिबी, जबरदस्त गरिबी. आणि याच्यामुळे एक्सप्लॉयटेशन, त्यांचं शोषण हे जबरदस्त. आणि त्यामुळे एक विशियस सायकल ऑफ इनइक्वॅलिटी, पॉवर्टी जनरेट होते आणि त्यामुळे सामाजिक न्याय त्यांना मिळू शकत नाही. बरोबर आहे. इक्विटी, समता आणायची असेल तर आपल्याला योजनाबद्ध विकास करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मग ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, जे काही संसाधन आहेत ते अशा प्रकारे त्याचं वितरण करायचं किंवा पुनर्वितरण करायचं, रिअलोकेशन अँड ॲलोकेशन, की जेणेकरून समाजातील खालच्या तत्त्यातील लोकांना काय मिळेल? अधिकाधिक बेनिफिट्स मिळतील आणि ते मेनस्ट्रीम मध्ये येतील. बरोबर आहे, राईट. ठीक आहे. आणि सोबतच ह्या सर्वांमध्ये जर बघितलं तर आर्थिक स्थिरता आणि त्याच्यासोबत आर्थिक विकास. केवळ इकॉनॉमिक स्टॅबिलिटी इज नॉट अ एम ऑफ द इकॉनॉमिक प्लॅनिंग. सायमल्टेनियसली इट हॅज टू बी डेव्हलप्ड. But whenever there is economic growth cannot be antithetical to the social equality, economic equality. है ना. तर त्याच्यासाठी आर्थिक स्थिरता आवश्यक आहे. स्टेबल असेल तर बऱ्याचपैकी सेव्हिंग पण असेल. खूप जास्त इन्फ्लेशन असेल तर सेव्हिंग होणार नाही. खूप जास्त डिफ्लेशन असेल तर नोकरी मिळणार नाही. मग
त्याला बॅलन्स करणं आवश्यक आहे. बॅलन्स जर झाला तर नोकऱ्या मिळतील, बचत होईल, इन्व्हेस्टमेंट होईल आणि व्हर्च्युअस सायकल जे आहे, सुखचक्र ते सुरू होईल आणि त्या सुखचक्रातून विकास होईल. म्हणून आर्थिक स्थिरता आवश्यक आहे आणि आर्थिक विकासाची गरज आहे. आणि केवळ ह्या सर्व कारणासाठी, दॅट मीन्स फॉर द सेक ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह इक्विटेबल डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट है ना, सर्व कक्ष, सर्वसमावेशक, समताधिष्ठित विकास या उद्देशाकरिता आर्थिक जे नियोजन आहे किंवा आर्थिक योजना याची गरज पर्टिक्युलरली विकसनशील राष्ट्राला आहे. बरोबर आहे. विकसित राष्ट्रासाठी जर पाहिलं तर मार्केट फेल्युअर होतं आणि त्यामुळे स्टॅबिलिटी राहू शकत नाही. अँड देअरफॉर फॉर द सेक ऑफ इकॉनॉमिक स्टॅबिलिटी देर इज अ नीड ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग फॉर द डेव्हलप्ड कंट्री आणि फॉर द डेव्हलपिंग कंट्री ओव्हरऑल सर्व काही त्याच्या गरजेचं आहे. क्लिअर, लक्षात आलं? मला वाटते इकॉनॉमिक प्लॅनिंग हा कॉन्सेप्ट मला वाटतं क्लिअर झाला असेल है ना. वाटलं तर पुन्हा बघा, रिवाइज करा आणि क्लिअर युअर कॉन्सेप्ट क्लिअर कराल तर मित्रांनो सांगतो तुम्हाला है ना, परीक्षेत मस्त मार्क घ्या. आणि बिलकुल आपण पास का नाही होत का, रिपिटेशन का होते, कारण की आपण ती डेप्थ घेत नाही म्हणून. आणि तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहे की नाही, अभ्यास तर करता, म्हणून नेहमीप्रमाणे तुम्हाला ऑल द बेस्ट.